हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर हा जो व्हिडिओ आहे तो लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. म्हणजे त्या दिवशी पाडवा होता, तर त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. इथं रागिनी येणार म्हणून खूप दिवसापासून चालू होतं. त्यामुळे इथं काकूनं गट्टेवाला दारावर आला होता. आमच्या इकडे साड्या घेऊन आले ना, तर त्यांना गट्टेवाला म्हणतात. त्यांच्यापाशी पण इतक्या छान छान साड्या होत्या ना, खूप छान साड्या होत्या. त्यातली ही घेऊ का ती घेऊ समजत नव्हतं, एवढ्या छान साड्या होत्या. खरं तर आम्हाला रागिणीसाठी म्हणून नव्हती घ्यायची, पण श्राद्ध आलं होतं तर त्याच्यासाठी काकूला वाटलं साध्या साड्या असतील, मग ती घेऊन ठेवू 2-4 म्हणून बोलवलं होतं. पण त्यांच्यापाशी सगळ्या वर्कच्या आणि खड्याच्या साड्या होत्या. खूप सुंदर सुंदर साड्या होत्या. पण मला वाटलं आता रागिणीकडे आहेत का नाही असल्या साड्या, तिला पसंत येतील का नाही साड्या, असं वाटत होतं. पण माझ्यासमोर जी होती तर ती साडीची मला जास्त आवडली होती, बदामी कलरची. आणि मला पण आवडली होती त्या साडी. सूत पण छान होतं. पण सांगतानाच त्यांनी एवढी महाग सांगितली ना साडी, ते त्यातले किती कमी करावे आणि किती सांगावे हे पण समजत नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी हिशोबामध्ये दिली असते आम्हाला साडी, जेवढं आम्हाला पाहिजे तेवढे त्या बजेटमध्ये. पण मी म्हणलं नको, आता जेव्हा रागिनी येईल तर तेव्हा बघू तिला कसली आवडते, काय आवडते, ड्रेस आवडतो का साडी आवडते, हे तिची आवड निवड मला काही माहीत नव्हती. तिला काय आवडतं तर. आणि तिच्याकडे तसं पण बऱ्याच साड्या आहेत, खूप साऱ्या. त्यामुळे मग मी नको म्हणलं साडी घ्यायची, मग ठेवून दिले. तरी पण आता रागिनी आल्याच्या नंतर मग पुन्हा तिला कळमला जा, ड्रेस आण, साडी आण, काही आण म्हणलं होतं. पण ती काही ऐकली नाही, नको म्हणली. कारण तिची पोरगीची एवढी त्रास देत होती ना, तिला खूप त्रास देत होती, त्यामुळे ती काही गेली नाही. तरी तर संध्याकाळी पाडव्याचा दिवस होता. मी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या शिलाई मशीनची पूजा करते, कारण ती पण माझी लक्ष्मीच आहे. तिच्यावरच माझं सगळं आहे, घर चालतं तिच्यावरच. त्यामुळे मी तिची पाडव्या दिवशी पूजा करते. कारण तिकडं लक्ष्मीपूजन आणि इकडं मशीनची पूजा म्हणली ना, तर तिकडं पण मला वेळ देता येत नाही आणि तिकडं पण वेळ देता येत नाही. म्हणून मी जरवेळेस ना पाडव्या दिवशी, आणि तसं पण जे धंदेवाले असतात ना, तर ते सगळं पाडव्या दिवशीच पूजा करतात. म्हणून मग मी म्हणलं की चला आपण पण एक दिवशी पाडव्याची पूजा करू आणि एक दिवशी लक्ष्मीपूजन करू. त्यामुळे शिलाई मशीन सगळी पुसून वगैरे स्वच्छ घेतली. त्याच्यावर माझ्याकडं असा सेपरेट असा फोटो नाही कोणत्या देवाचा, दुसरा लक्ष्मीचा तेवढा आहे. पण कालच लक्ष्मीची पूजन मांडलं होतं, मग आज कशाला ती म्हणून आज विष्णू म्हणून बालाजीची फोटो आहे माझ्याकडे, तर तोच मांडला होता. आणि ह्यांनी ना सकाळी नव्हती आंघोळ घालायला, त्यामुळे संध्याकाळी आले होते. तर संध्याकाळी त्यांचं औक्षण वगैरे करायला चालू होतं. कारण साडी वगैरे सगळी अगोदरच घेऊन ठेवली होती, पैसे पाठवले होते शिवानीला साडी घेऊन ये म्हणून. त्यामुळे मग इथं संध्याकाळी म्हणलं चला ववाळून तर किंवा आंघोळ राहिली तर राहिली, कारण दुपारून आले होते उशिरा म्हणून. आणि हा व्हिडिओ खरं तर तेव्हाच यायला पाहिजे होता, पण आता व्हिडिओ येत आहेत. कारण तुम्हाला रिझन तर मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, त्यामुळे मी आता काय सांगत बसले. तर बघा इथं माझं ओवाळणं वगैरे चालू होतं. आणि त्याच्या अगोदरच शिवानीची मिठी की पप्पापाशी साडी द्यायची चालू होतं तिचं अगोदरच. कारण त्याची गडबड कशामुळे चालू होते की तिला वाटलं पप्पाने अगोदरच मला साडी घ्यायला पैसे पाठवलेत, आणि अजून मी जर साडी लवकर नाही दिली तर पप्पा पैसे टाकतील का काय. किती बी तर बापाला जशी लिकीवर जास्त माया असते ना, तसं लिकीची बापावर असते. कारण तिला वाटतं ना डबल पप्पाचा पैसा जाऊ नये. आणि माहिती आहे प्रत्येकाच्याच घरामध्ये एकदा जर का मम्मीकडे पैसा गेला तर माघारी येत नाही. त्यामुळे तिची गडबड चालू होती साडी काढून देण्यासाठी. पॅकिंग वगैरे करून ठेवली होती तिनं साडी. तर असं माझं वाळणं वगैरे सगळं झालं. त्यांनी गिफ्ट पण दिलं, कारण ते शॉर्ट व्हिडिओमध्ये गेलं, आडव्या व्हिडिओमध्ये काही ते आलंच नाही. तर इथं माझी शिलाई मशीनची पूजा वगैरे सगळी झाली, आरती झाली. आणि नंतर मग इथं मला बोलायला काही जमलं नाही, त्यामुळे फक्त मी दाखवत होते. मी आज घराचं डेकोरेशन केलेलं इथे दाखवत होते, मी बोलत काहीच नव्हते. म्हणून मी तिथला आवाज पूर्ण डिलीट केला, कारण फॅनचा वगैरे आवाज येत होता खूप सारा बाहेरचा. म्हणून मी आवाज कट केला. शिलाई मशीन, पुन्हा इथं दारामध्ये मधल्या साईडनं दिवे लावले होते, ते पूर्ण घरामध्ये हार वगैरे लावले होते, तर ते सगळे दाखवत होते मी. कारण लक्ष्मीपूजना दिवशी ह्या रूममध्ये मी काहीच बघत नाही, सगळं किचनमध्येच बघते, कारण किचनमधली स्वच्छता सगळे करते. आणि तुम्हाला व्हिडिओचा एंड पण करायचा होता, त्यामुळे मी दाखवत होते. आणि हा व्हिडिओ आहे भाऊबीजे दिवशीचा. दोन्ही व्हिडिओ एकत्र केलेत मी, कारण तो व्हिडिओ खूप छोटा होत होता. छोटे व्हिडिओ आता कुठं टाकत बसू, त्यामुळे मग मी तो व्हिडिओ ह्याच व्हिडिओमध्ये ॲड केला, पाडव्याच्या व्हिडिओमध्येच भाऊबीजेचा. तर दरवर्षी ना मी लातूरला जात असते भाऊबीजेला.
यावर्षी मला काही जमलंच नाही, कारण मासिक पण होतं. अमावस्या झाल्यावर तिसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी भाऊबीज होते त्या दिवशीच मासिक पण येत होतं. त्यामुळे मला यावर्षी जायला नाही जमलं. म्हणून मग भावालाच बोलवून घेतलं होतं. तर तो आणि बाळू दोघंजण आले होते गाडीवर. कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बाळूनं गाडी घेतली होती इकडंच. तर तीच गाडी घेऊन तो लातूरला गेला आणि अजून डबल रिटर्न माघारी आला होता. काय तरी ते बघा जेवणाचा मेनू काय काय होता. गुलाबजामुन होते, दूध खीर होती, सपक म्हणजे बिनतिकटाचं वरण होतं आणि एक पुरी भाजी म्हणजेच बटाट्याची भाजी पुरी होती. आणि असा होता आजचा बेत जेवणाचा, म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशीचा जेवणाचा बेत. कारण पुरण घातला असतं, पण भावाला आमच्या पुरणपोळी वगैरे आवडत नाही आणि आमचे मिस्टर पण पुरणाची पोळी खात नाहीत, कारण त्यांनी पाळलेली आहे म्हणून. तरी तर शिवानीचं मी आधी ओवाळून घेतलं आणि नंतर शिवानीचं बाळूचं चालू होतं. ह्यांचं ना ओवाळणं कमी आणि धिंगाणाच जास्त होता. नारळ द्यायचा नसतो म्हणून लग्नाच्या आधी मला काही माहीत नव्हतं, त्यामुळे मी देत होते. शिवानीला द्यायला सांगत होते, पण काकू म्हणले की द्यायचं नसतं नारळ, निस्ता करदोडा द्यायचा असतो. त्यामुळे मग निस्ता करदोडाच दिला त्याला. आणि त्यांचं फोटोसाठी एवढी चालू होतं ना कुठाना, असा फोटो काढ तसा फोटो काढ म्हणून. त्यानंतर आदितीने ओवाळलं. आदितीने लाजतच होती फोटो व्हिडिओ करताना, तोंडच लवकर दाखवत नव्हती. त्यामुळे मग तिचा काही जास्त शूट घेतला नाही. आणि त्यानंतर फोटोशूट चालू होता भैयाबरोबर, मामाबरोबर, आदितीबरोबर. ह्यानं त्याचा काढतो, त्यानं ह्याचा काढतो, ह्यानं त्याचा. कारण त्या दिवशी कुंड्या घेतल्या होत्या. त्या कुंडीमध्ये ना लाईटिंग आणि हिरवा वेल असा लावला होता, म्हणून खूप छान दृश्य दिसत होतं. म्हणून तिथं फोटोशूट चालू होतं. तरी त्यानं फोटोशूट चालू होता आणि फोटोशूट चालू असताना मामापेक्षा शिवानीची उंची थोडी जास्त होती. त्यामुळे तर तिचे पप्पा बोलत होते की शिवानीची उंची जास्त आहे. त्यामुळे त्यांची हसी मजाक चालू होती फोटोशूट करताना. तरी तर आता संध्याकाळच्या 6 वाजल्या होत्या आणि आज बरंच दिवसभर थांबला होता. नाहीतरी यायच्या अगोदरच बाळू आपल्याला थांबायचं नाही, लगेच माघारी जायचं चालू होतं. पण आज बराच वेळ घालवला आमच्यासोबत त्याने. कसं त्याचं पण गाडीचा प्रॉब्लेम आहे, तिथं गाडी उभा करायला जागा नाही, त्यामुळे तो लगेच माघारी निघाला. नाहीतर आजचा दिवस मुक्काम केला असता. तर असं चला आता व्हिडिओ एंड करते. बाय.